नमस्कार, शुभ सकाळ सर्व मित्रांना. सर्व मित्रपरिवारांच्या आपल्या जी के मराठी शेअर मार्केट चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज निफ्टी व बँक निफ्टीचे सपोर्ट व रेजिस्टन्स बघणार आहोत. तसंच मी तुम्हाला एक इंट्राडेसाठी स्टॉक देखील सांगणार आहे. तर मित्रांनो, सर्वांना विनंती आहे की सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघावे. चला तर मित्रांनो, आपण कालचे 14 जानेवारीचे निफ्टी व बँक निफ्टीचे सपोर्ट व रेजिस्टन्स बघूया. त्यासाठी मी तुम्हाला निफ्टीच्या चार्टवर घेऊन जातो. आता आपण आलेलो आहे मित्रांनो निफ्टीच्या चार्टवर. हा 15 मिनटाचा चार्ट आहे मित्रांनो निफ्टीचा. तर आपण निफ्टीला सपोर्ट दिलेला होता 23,110चा सपोर्ट सांगितलेला होता, जो तुम्ही इथे बघू शकता. आणि रेजिस्टन्स होता 23,314चा हा रेजिस्टन्स सांगितलेला होता मित्रांनो आपण. तसंच काल निफ्टीने गॅपअपमध्ये ओपन केलेलं आहे मित्रांनो. इथे तुम्ही बघू शकता 9:15ची कॅन्डल आहे ही 14 जानेवारीची, जी गॅपअपमध्ये ओपन झालेली होती, जिचा ओपन होता 23,171 आणि क्लोजिंग होता 23,193. त्याच्यानंतर त्याने लो मारलेला आहे मित्रांनो. इथे डे लोज आहे मित्रांनो, हा 23,134चा डे लोज आहे मित्रांनो. पण आपला सपोर्ट होता 23,110चा. त्याच्यावरच काल निफ्टी राहिलेली आहे मित्रांनो. आणि 23,110 ते 23,314 ह्या रेंजमध्येच काल आपली निफ्टी राहिलेली आहे. तर आजच्या आपली मित्रांनो सपोर्ट आणि रेजिस्टन्स हेच असू शकतात. एक सपोर्ट आहे 23,110चा, दुसरा रेजिस्टन्स आहे 23,314चा. हा आपला सपोर्ट आणि रेजिस्टन्स आजच्या दिवसासाठी देखील राहू शकतो मित्रांनो. त्याचा देखील तुम्ही एक स्क्रीनशॉट काढून ठेवा मित्रांनो. तसेच आपण आता बँक निफ्टीचा देखील सपोर्ट आणि रेजिस्टन्स बघूया मित्रांनो. तर इथे आपण आता बँक निफ्टीच्या चार्टवरती आलेलो आहे मित्रांनो. आपण बँक निफ्टीचा सपोर्ट सांगितलेला होता मित्रांनो. इथे बघू शकता हा 48,264चा सपोर्ट सांगितलेला होता. आणि मित्रांनो, ही 9:15ची कॅन्डल बघा तुम्ही 14 जानेवारीची, जिचा ओपन होता 48,259चा हा ओपन होता मित्रांनो. म्हणजे आपण जो सपोर्ट सांगितलेला होता. निफ्टी बँक देखील मित्रांनो काल गॅपअपमध्ये ओपन झालेली आहे. तर 48,264 पासून मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता 48,264 आपण रेजिस्टन्स सांगितलेला होता 49,100चा. मित्रांनो 48,064 पासून बँक निफ्टीने जबरदस्त इकडे मुवमेंट केलेली आहे मित्रांनो. हाय मारलेला आहे 49,000चा हाय मारलेला आहे मित्रांनो. तर बँक निफ्टीचा जो आपला सपोर्ट दिलेला होता तिथेच काल बँक निफ्टी ओपन झालेले मित्रांनो. बघा आपले सपोर्ट आणि रेजिस्टन्स किती चांगल्या प्रकारे काम करत आहे मित्रांनो. तसंच मी तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवतो मित्रांनो, जो आम्ही मित्राला मी सांगितलेला होता ट्रेड घेण्यासाठी मित्रांनो, तो देखील तुम्ही बघा. तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता स्क्रीनशॉट आहे मित्रांनो. मी माझ्या मित्राला सांगितलेलं होता बाय बँक निफ्टी अबाव 48,710ला आणि टार्गेट सांगितलेले होते. पहिला टार्गेट सांगितलेला होता 48,800चा, सेकंड टार्गेट 48,870चा आणि तिसरा टार्गेट होता मित्रांनो 48,930चा. ह्या स्पॉट प्राईज आहे मित्रांनो. आणि स्टॉप लॉस सांगितलेला होता 48,400चा. तर मित्रांनो फ्युचरमध्येच घ्यावं लागतं आहे बँक निफ्टी मित्रांनो. तर फ्युचरमध्ये त्यांनी लॉट घेतलेला होता 48,900ला हे घेतलेला होता लॉट मित्रांनो. एक लॉट 15 रुपयाचा असतो बँक निफ्टीचा मित्रांनो. तर त्याने ट्रेड उतरवलेला होता. तिथून मी 100 पॉईंटचा टार्गेट ठेव म्हटलेलं होतं. तर आपला 100 पॉईंटचा टार्गेट देखील हिट झालेला आहे मित्रांनो. आणि इथे तुम्ही बँक निफ्टीमध्ये बघू शकता. एक मिनिट मी तुम्हाला बँक निफ्टीच्या चार्टवर घेऊन जातो, जे आपण तर इथे तुम्ही बँक निफ्टीच्या चार्टवरती बघू शकता मित्रांनो. जे आपण आपले पहिले सपोर्ट सांगितलेले होते ते पूर्ण, पहिला टार्गेट, दुसरा टार्गेट आणि तिसरा टार्गेट, तिन्ही देखील आपले टार्गेट हे पूर्ण झालेले आहेत बँक निफ्टीचे मित्रांनो. तर हे असेच आपले मी टार्गेट देखील देत असतो मित्रांनो. तर आपण आपल्याला देखील असे प्रकारचे टार्गेट हवे असतील तर मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि याच्या आधीचे व्हिडिओ देखील आपण सर्वांनी बघावे ही माझी नम्र विनंती आहे मित्रांनो. तसंच एक इंट्राडेचा स्टॉक जो सांगणार होतो तो मित्रांनो आहे ॲक्सिस बँकचा इंट्राडेसाठीचा स्टॉक आहे मित्रांनो आज. तर मित्रांनो इंट्राडेसाठी हा स्टॉक आहे. त्याच्यात तुम्ही बघू शकता आपला सपोर्ट आणि रेजिस्टन्स जे आहेत ते. सपोर्ट जो आहे तो आपला ॲक्सिस बँकसाठी 1,048चा सपोर्ट आहे. 1,059चा आपला दुसरा एक सपोर्ट बनत आहे आणि तिसरा रेजिस्टन्स बनत आहे 1,000
75चा. तर मित्रांनो तुम्ही इथे 1060ला एक आपली बाईंग ठेवू शकता. 1060पासून आपण आपला टार्गेट आहे 1075च्या आजूबाजूला ठेवू शकता मित्रांनो. तर हा आजचा इंट्राडेचा स्टॉक आहे मित्रांनो. तर आपण नक्की ट्रेड घ्या, पाहिजे तर पेपर ट्रेड घ्या मित्रांनो पहिला, आणि त्याच्यानंतर ट्रेड तुम्ही उतरवा मित्रांनो. आणि जो काही निर्णय आहे गुंतवणुकीचा तो आपल्या जबाबदारीवर मित्रांनो करावा. इथे मी फक्त एज्युकेशन पर्पजसाठीच व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो. तर जी काही गुंतवणूक आहे ती तुम्ही आपल्या जबाबदारीवर करावी. तसंच व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.